शिंदे सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रात इतकी लोकप्रिय झाली की आता सरकारला पुन्हा एकदा अर्ज भरण्याची तारीख ही वाढवून द्यावी लागली आहे। करोडो अर्ज भरण्यात आले असून सुद्धा सरकारने प्रत्येक महिलेला याचा लाभ मिळावा यासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आता ही 30 सप्टेंबर केली आहे। नमस्कार, तुम्ही पाहता ट्रेंडिंग सागर। राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेली माझी लाडकी बहीण योजनेची सर्वत्र चर्चा आहे। आतापर्यंत लाखो महिलांच्या खात्यांमध्ये कोट्यावधी रुपये जमा झाले आहेत। त्यामुळे राज्यातील महिला वर्गामध्ये एकच उत्साह आहे। महायुती सरकारकडून योजनेचा जोरदार प्रचार केला जात असून राख्यांच्या शपथ देत लाडकी बहीण योजना लोकप्रियतेच्या शिखरावर आगेकूच करत आहे। दरम्यान या लाडकी बहीण योजनेमध्ये आता तो देखील घुसखोरी करत असल्याचे समोर आले आहे। अकोल्यामध्ये हा प्रकार उघडीस आला आहे। लाडकी बहीण योजनेची पुन्हा एकदा मुदतवाढ करण्यात आली असून आता सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज दाखल करण्यात येणार आहेत। त्यामुळे योजनेपासून वंचित राहिलेल्या महिलांना अर्ज करता येणार आहे। मात्र महिलांच्या नावाखाली आता भाऊ देखील अर्ज करत आहेत। अकोल्यामध्ये लाडकी बहीण योजनेबाबत नवीन घोटाळा समोर आला आहे। चक्क एका पुरुषाने महिला म्हणत लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला आहे। त्याने अर्ज दाखल देखील केला होता। छाननी दरम्यान तो उघड झाला असून पण अशा कारणांमुळे मोठा घोटाळा समोर आला आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये अशा प्रकारचे अनेक घोटाळे समोर येत आहेत। त्यामुळे प्रशासन यंत्रणा हादरून गेली आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।